जोपर्यंत बॉडीतली ब्लोटिंग पूर्ण निघत नाही तोपर्यंत तुमचं वेट लॉस होणार नाही. ब्लोटिंग म्हणजे काय असतं, सकाळी उठल्यानंतर तुमच्या बोटातली अंगठी निघते का बघा, किंवा मॅरिड बायकांनी तुमच्या पायातलं जोडवं निघते का बघा. निघत नसेल तर यू आर ब्लोटेड. ब्लोटिंग म्हणजे तुमची बॉडी पाणी धरून ठेवते. काही कारण असतात त्याला पण, जसं की महिलांमध्ये पिरियड असतात, पिरियड्समध्ये मुलींचं फेस किंवा पोट फुगल्यासारखं वाटतं, किंवा गर्ल्स डोंट वरी, ते काही नॉर्मल असतं. तुमचं पिरियडमध्ये युटेरसची साईज वाढते त्यामुळे ते होत असतं, किंवा तुमचं ट्रीटमेंट चालू असेल, गोळ्या खात असाल तरी तुमचं ब्लोटिंग होत असतं. बट काहीच कारण नसताना जर ब्लोटिंग होत असेल तर देअर इज अ प्रॉब्लेम. तुमच्या डेली रुटीनमध्ये तुम्हाला बदल करायला हवा. खास करून पुरुषांमध्ये जर ब्लोटिंग सलग 3 दिवस दिसत असेल तर यू नीड टू चेंज युअर रुटीन. कारण पुरुषांमध्ये स्त्रियांना एवढे हार्मोनल चेंजेस होत नसतात. स्त्री असेल किंवा पुरुष असेल, जर पोट भरल्यासारखं वाटत असेल न खाता पिता, तर पोटात गॅस झालाय म्हणून ब्लोटिंग झाली आहे. आणि स्टमक ब्लोटिंग तर काय असतं सांगते, म्हणजे स्टमकमध्ये फास्ट फूड खाल्ल्यामुळे, कोल्ड्रिंक्स पिल्यामुळे किंवा जंक फूड खाल्ल्यामुळे, पोटाला पचायला हार्ड अन्न खाल्ल्यामुळे असं स्टमक ब्लोटिंग होत असतं, किंवा हार्मोनल चेंजेस, स्ट्रेसमुळे पण ब्लोटिंग होत असतं. उद्याच्या ब्लॉगमध्ये ब्लोटिंगवर उपाय सांगणार आहे, सो फॉलो करून ठेवा. आणि ब्लॉग खूप महत्वाचा आहे. शेअर विथ युअर फ्रेंड्स. ओके, बाय.